जर तुम्ही डांबर गोळीवर टॉयलेट क्लीनर टाकलं तर काय होणार, चला बघूया. झुरळांवर जालिम उपाय. तुम्हाला जर तुमच्या घरातील सगळे झुरळ पळवून लावायचे असतील तेही एका रात्रीत, तर हा उपाय नक्कीच ट्राय करा. झुरळ हे प्रत्येकाच्याच घरात असतात. ज्या ठिकाणी बघावा त्या ठिकाणी आपल्याला हे रात्री भाऊ बहीण दिसतीलच. किचन असो, बेसिंग असो या गॅस वट्याच्या खाली असो, आपल्याला हे 100% दिसतात. तर यांना आपल्याला मारायचं आहे आणि कायमचं दूर करायचं आहे. त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच मदत होणार. आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात हे मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा, जेणेकरून मी तुमचे धन्यवाद करू शकेल. तर बघा, या ठिकाणी मी घेतलेला आहे 4 चम्मच गव्हाचं पीठ. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ किंवा कुठल्याही प्रकारचं जे आपण पीठ खातो त्या प्रकारचं पीठ, नागलीचं पीठ, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, तांदळाचं पीठ जे असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. माझ्याकडे आता गव्हाचं पीठ अवेलेबल होतं म्हणून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बघा, 4 चम्मच घ्या आणि त्यापेक्षा कमीही तुम्ही घेऊ शकतात आणि जास्तीही घेऊ शकतात, कारण हे तुमच्यावर आहे तुम्हाला किती ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ऍड करायचे आहे 2 चम्मच बोरिक पावडर. म्हणजे 4 चम्मच गव्हाचं पीठ घेतलं तर 2 चम्मच आपल्याला बोरिक पावडर ऍड करायचे आहे. आणि बोरिक पावडर ही कुठल्याही मेडिकल स्टोअरला तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे एक डांबर गोळी आणि एका पेपर मध्ये तिला पावडर करून घ्यायची आहे, कुटून घ्यायची आहे. आणि कुटल्यानंतर सुद्धा तो पेपर आपल्याला घ्यायचा आहे, तोही वायाला जाणार नाही. त्यानंतर आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत. आपण त्यामध्ये टाकणार आहोत टॉयलेट क्लीनर. बघा, टॉयलेट क्लीनर तुमच्याकडे ज्याही ब्रँडचं असेल तुम्ही ते टाकू शकतात. माझ्याकडे जे होतं ते मी टाकलं. असं भरपूर 2 ते 3 चम्मच इतकं आपल्याला टॉयलेट क्लीनर टाकायचं आहे आणि त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी टॉयलेट क्लीनर मिक्स करताना आपल्याला थोडंसं अवघड जाईल, त्याचे गाठी गाठी बनतील, पण काही हरकत नाही. तुम्ही हाताने करू नका, चम्मचनीच करा, जेणेकरून तुमच्या हाताला टॉयलेट क्लीनर लागणार नाही. तर बघा, या ठिकाणी मी छान असं मिक्स करून घेईल आणि त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून त्याला पेस्ट मध्ये फॉर्म करून घेईल. तर बघा, हा उपाय जर तुम्हाला नक्कीच उपयोगात आणायचा असेल तर कमीत कमी तुम्हाला 15 दिवसामध्ये 3 ते 4 वेळा हा उपाय करायचा आहे. आणि करणार तरीही रात्रीच्या वेळेस करा, जेणेकरून आपल्या घरातील लहान मुलं, कुत्रे, मांजरी जे असतात ते त्याला तोंड लावणार नाही आणि आपल्या लहान मुलांना किंवा कुत्रे मांजरींना त्रास होणार नाही, कारण आपण हे झुरळांना मारायसाठी बनवत आहोत. तर याची काळजी आपण थोडीशी घेतली आणि जर आपण गावाला जात असणार त्या टायमाला केलं तर अगदी सोने पे सुहागा झाल्यासारखं होईल. तुम्ही रात्रीच्या वेळेस करा, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही टेन्शन राहणार नाही. लक्ष ठेवायचं, सकाळ झाली की तो पेपर ऑटोमॅटिकली सुकून जाणार आणि तो पेपर आपल्याला तिथून उचलून घ्यायचा आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 15 दिवसांमध्ये 3 वेळेस केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट 100% दिसणार. तुम्हाला झुरळ मळताना दिसतील, कोपऱ्या कान्यांमध्ये तुम्हाला झुरळ मेलेले दिसतील. तर तो पेपर आपण घेतला आहे, त्याच पेपरला आपण असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्या तुकड्यांना आपल्याला अशी पेस्ट लावून घ्यायची आहे. बघा, जर तुम्ही कुटायला पेपर घेतला होता तोच घ्या किंवा तुमच्याकडे जाड पुठ्ठा असेल तर पुठ्ठाही घ्या, कारण कागदाची जी थिकनेस असते ती खूप पातळ होती आणि त्यामुळे जी पेस्ट लावली आपण ती नरम होऊन कागद वितळूही शकतो. त्यामुळे थोडासा पुठ्ठा घेतला तर अगदीच छान. तर बघा, याप्रमाणे सगळ्या कागदांना अशी पेस्ट लावून घ्यायची आहे. आणि बघा, जितके ठिकाणी तुम्ही ठेवू शकाल तितक्या ठिकाणी ठेवा, कारण झुरळ कुठेही फिरतात. किचन वट्यावरच्या खाली, गॅसच्या खाली, जी आपली गॅसची पाईपाची नळी असते तिथेही खूप सारे झुरळ येतात. तर तुम्ही तिथेही ठेवलं तर अगदी छान. त्यानंतर बेसिंग मध्येही ठेवू शकतात. बघा, मी या ठिकाणी ठेवलेलं आहे जिथे माझा गॅसचा पाईप आहे, तिथून झुरळ खूप सारे निघतात. त्यानंतर गॅसच्या खाली ठेवलेला आहे, माठाच्या खाली ठेवलेला आहे, बेसिंग मध्ये ठेवलेला आहे. तर ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मला सांगा कमेंट मध्ये तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. बाय.